वळूयात अन्य काही बातम्यांकडे। मुंबईतल्या वरळी इथल्या जांभोरी मैदानात ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला। या मेळाव्यामध्ये उपस्थित ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी कटआउट बॅनर हे विरोधकांना लावू देत आपण असं करायचं नाही, ती आपली संस्कृती नाही, प्रत्येक ठिकाणी शिवसेनेनं काम केलेलं आहे असं म्हटलं। बरं, इकडचे वरळीचे किती आहेत? बायकळा, शिवडी। आता बघा, जरा प्रश्न सांगतो मी, तुम्ही त्यांची गर्दी खुर्च्यांची दाखवली, आता आमची गर्दी लोकांची दाखवा, जनतेची दाखवा। वरळीचा आमदार म्हणून मी सांगू शकतो, प्रत्येक गल्लीत मला न्या, तुम्ही कुठे ना कुठेतरी आपलं चांगलं काम झालेलंच आहे, मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो। मग आमच्या कोळीवाड्यात न्या, आमच्या बीडीडी चाळीत न्या, इथे पोलीस कॅम्पात न्या, इथे अनेक वेगळ्या गल्ल्यांमध्ये जरी गेलं तर ते तुम्हाला कळले की शिवसेनेचं इथे काम झालेलं आहे। आणि मी म्हणजे मी नाही, तर शिवसेना आणि शिवसेनेने इथे काम केलेलं आहे, हे तुम्हाला प्रत्येक वरळीकर सांगेल आणि तुम्हाला अभिमानाने सांगेल की होय, माझ्या शिवसेनेने काम केलेलं आहे। इकडचं येताना मी वरळी शिवडी कनेक्टर बघत होतो, पांडुरंग बुतकर मार्गवर ब्युटिफिकेशन जे केलं ते बघत होतो, सुशोभीकरण अनेक वेगळ्या छोट्या मैदानांमध्ये केलं असेल, फुटपाथवर केलं असेल, भिंती रंगवल्या असतील, आपली अभ्यास गल्ली त्याचं कौतुक वेगळ्या पेपरमध्ये झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्याच आहेत। पण हे सगळं होत असताना सगळं लक्ष जे लागलेलं आहे ते वरळीत कार्यक्रम करायचे, भाजपचा असेल किंवा गद्दार गँगचा असेल, वरळीतच कार्यक्रम करायचे आणि वरळीतच खर्च व्हायचा। मी तर मोठे होर्डिंग लावणार आहे, होऊ द्या खर्च, आपण वरळीला सुंदर ठेवलेलं आहे, स्वच्छ ठेवलेलं आहे, आपण जास्ती बॅनर आणि कटआउट लावायचे नाहीत, कारण ही मुंबईची संस्कृती नाहीये।